मुंबई महानगरपालिकेला मुंबईकरांचा जीव स्वस्तच वाटतोय। अगदी बरोबर ऐकलत। मॅनहोलमध्ये पडून साकी नाक्यामध्ये एकाचा जीव गेल्यानंतर देखील पालिकेला काही जाग आलेली नाही। दादरच्या टीटी परिसरात मुख्य वर्दळ असलेल्या रस्त्यावर मॅनहोल उघडं होतं। यावेळी त्याच्या बाजूला कोणीही नव्हतं, बॅरिकेड्स देखील लावलेले नव्हते। त्यामुळे पुन्हा एकदा पादचारी आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। या संदर्भात तक्रार केल्यानंतर तासाभरानं पालिकेनं मॅनहोल बंद केलाय। मात्र या काही काळाच्या दुर्लक्षामुळे कोणती दुर्घटना घडली असती तर पालिकेनं काय केलं असतं आणि मुंबईकरांचा जीव पालिकेला इतका स्वस्त का वाटतोय असा संतप्त सवाल आता नागरिक विचारतात। दादरमधलं हे उघडं मॅनहोल आपण पाहतोय। दादरच्या टीटी परिसरामध्ये हे उघडं मॅनहोल आढळून आलंय। आपण पाहतोय मुंबईकरांचे जीव गेल्यानंतर देखील मुंबई महानगरपालिकेला काही जाग यायला तयार नाहीये। एक तासानंतर, तक्रारीच्या एक तासानंतर हे मॅनहोल अखेर बुजवण्यात आलंय। दरम्यान या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, आपण बघतो अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, काय अधिकची माहिती आहे? आज सकाळी या ठिकाणी मॅनहोलचं झाकण ओपन होतं, त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला होता। आपण पाहिलं असेल की याआधी देखील साकीनाका येथे मॅनहोलचं झाकण उघडं असल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता। आज देखील तशाच पद्धतीची परिस्थिती ही होती। तब्बल तासाभरानंतर या ठिकाणी हे मॅनहोलचं झाकण आहे ते पालिकेकडून लावण्यात आलेलं आहे। शिंदे सेनेकडून सांगण्यात आलेलं आहे की या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न हा केला जात होता। त्यानंतरची जी काही माहिती मिळाली त्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी कारवाई केली अशा पद्धतीची माहिती देखील त्यांच्याकडून दिली जाते आहे। अधिकृतरित्या पालिकेकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही। मात्र आता हे झाकण लावण्यात आलेलं, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मॅनहोलचे झाकण ओपन ठेवून अशा पद्धतीने जर होत असेल तर मात्र हा निष्काळजीपणा नव्हे का, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन करत, गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।